अमेरिका, इराण आणि इस्रायल हे जे युद्ध बोलणी होणार, एका टेबलवर बसले, अमेरिका आणि इराणमधलं युद्ध मिटलं, अशा बातम्यांना गेला महिनाभर ऊत आला आहे. इकडे आपल्याला सामान्यांना कळतं टी व्हीवरून, पेपरमधून की हां, युद्ध मिटलेलं आहे, समझोता झाला आहे, अमेरिकेच्या अटी इराणने मान्य केल्यात, वगैरे वगैरे गोष्टी बाहेर येतात. आणि वस्तुस्थिती, छोटे मोठे हल्ले अजूनही सुरू आहेत. अमेरिका, इराण आणि इस्रायल हे जर तिघं असतील युद्धात, तर बोलणी करायला तिघंही पाहिजेत. पण इथंच अमेरिका इराणशी काही बोलणी करते आणि इस्रायल अंधारात आहे. समझोता होऊच शकत नाही अशीच वेळ सध्या आलेली आहे. इस्रायलने जे काही युद्ध छेडलं किंवा इस्रायलला जे काही युद्धात खेचलं गेलं हमासच्या हल्ल्यामुळं, हमास ही एक अतिरेकी संघटना आहे. यांना फंडिंग कोण करतं? इराण. हुती लोकांना फंडिंग कुठून आहे? इराण. हिजबुल्ला जरी संघटना असली अतिरेक्यांची, तरी पाठिंबा कोणाचा आहे? इराण. आता ही सगळी लोकं जर इस्रायलला सतवत असतील आणि जर इस्रायल या बोलणीमध्ये कुठेही नसेल, नेत्यानाहू यांचा कुठेही जर अंतर्भाव नसेल या बोलणी होण्यामध्ये, तह होणे ज्याला म्हणतो आपण, जगाच्या दृष्टिकोनातनं हे युद्ध न पेटणं हेच अतिशय उत्तम आहे. कारण हे युद्ध जर पेटलं, जर अमेरिकेने ठरवलं इराणला उद्ध्वस्तच करायचे, तर अमेरिकेला अवघड नाही आहे. पण अमेरिका फक्त मी मारीन बघ अशा पद्धतीचा आव आणतीये असंच मला तर वाटतंय. तसं पाहिलं तर अमेरिकेची सुबत्ता, अमेरिकेची असलेली तयारी, अमेरिकेकडं असलेली सगळी हत्यारं, विमानं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अमेरिकेने मनात आणलं तर इराणला उद्ध्वस्त करणं काहीही अवघड नाही. इराणची संपूर्ण अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे. एक 10-5 रिफायनरी जर उद्ध्वस्त केल्या तर इराण नक्की गुडघ्यावर येऊ शकतो. परंतु इतका पण इराण कमकुवत नाही आहे की आप मारोगे तो हम चुप बैठेंगे. बिलकुल नाही. धोका अमेरिकेला पण आहे. आणि धोका नुसता अमेरिकेला नाही आहे, तर आखातातल्या तेलविहिरींना पण धोका आहे. कारण आखातामध्ये अमेरिकेची बरीचशी अशी तळ आहेत. त्यांनी तिथे सौदी अरेबिया, कुवेत, कतर या बऱ्याचशा ठिकाणी अमेरिकेचे तळ आत्ता अस्तित्वात आहेत. इराण काय करणार आहे? नाक दाबण्यासाठी सौदी अरेबियामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे तळ आहेत त्या त्या ठिकाणी हल्ले करू शकतो. म्हणजे तिथल्या लोकांच्या जीविताला पण धोका. त्यातून इराणकडं युरेनियमचा खूप मोठा साठा आहे असा एक अमेरिकेचा समज, आणि त्याचमुळं अमेरिकेने इराणला त्यांनी गुडघे टेकावेत आणि युरेनियम जास्तीत जास्त अमेरिकेलाच द्यावं, त्याच्यावरती कब्जा अमेरिकेचा असेल, असे काहीतरी उपद्व्याप करण्यासाठी सध्याचे अध्यक्ष आतुर झालेत. परंतु त्यांना हेही माहिती आहे कि इसमें अगर ज़्यादा हम लोग अंदर चले जाएंगे तो शायद रशिया और चाइना ये भी इस जंग में शामिल हो सकते हैं. आणि हे होऊ शकतं. हॉर्मुझ स्ट्रेट
ही सामुद्रधुनी काही इराणच्या मालकीची नाही आहे. त्या सामुद्रधुनीतून अनेक देशांची जहाजं येतात जे इराणकडनं तेल परचेस करतात, जे इतर ठिकाणाहून काही आपली लागणारा माल मागवतात. आयात निर्यातीचा हा सगळा खेळ त्या सामुद्रधुनीतून अनेक देशांचा सुरू असतो. त्यामुळे इराणची दादागिरी ही पण योग्य नाही आहे. ही सामुद्रधुनी जी आहे ती काही कोणाच्याही बापाच्या मालकीची नाही असं जर वाक्य वापरलं तरी ते वावगं नाही वाटावं. एकंदरीत तिढा हा सुटेल असं दिसत नाही. आणि जर सामुद्रधुनीमधून येणाऱ्या जहाजांवरती इराणकडून किंवा अमेरिकेकडून असे हल्ले होऊ लागले तर मात्र जागतिक अर्थव्यवस्था कोंडीत सापडू शकते अशी सध्या परिस्थिती आहे. रशिया, युक्रेन तसं पाहिलं तर खूप छोटा देश आहे, पण आज तुम्ही बघतोय आपण जवळपास 1.5 ते 2 वर्ष झाली हे युद्ध सुरू आहे. निर्णायक परिस्थिती काहीही नाही, बोलण्यामध्ये प्रगती काहीही नाही, मध्यस्थी करणाऱ्या राष्ट्रांनासुद्धा यश मिळालं नाही आहे. अशीच परिस्थिती समजा ह्या अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जर उद्भवली आणि जर अमेरिकेने ठरवलं की चलो अब जो भी होगा देखा जाएगा, इनको ध्वस्त करके रखेंगे, आणि तसं पाहिलं ना तर माथे फिरू असं जरी म्हटलं आपण, पाकिस्तान आणि इराण अण्वस्त्रप्रधान देश पण अतिशय माथेफिरू देश पूर्ण जगाला वेठीस धरू शकतील आणि अण्वस्त्रांनी हैदोस माजवतील. स्वतः मरतीलच, पण अनेक राष्ट्रातली लोकसंख्या कमी होऊन जाईल. त्यामुळे या 2 राष्ट्रांना जेव्हा केव्हा कोणी नडणार आहे तेव्हा खूप सांभाळून नडावं लागणार आहे. नाहीतर मग 3रं महायुद्ध जे आपण म्हणतो ते सुद्धा अटळ आहे या पृथ्वीवर. अशीच विदारक परिस्थिती सध्या काही राष्ट्रांच्या संबंधामधून दिसून येते आहे. इस्रायलने आता हमासच्या विरुद्ध युद्ध करत करत हमासचं कंबरडं मोडलं आहे, तरी पण हमासनी पूर्णपणे हार मानलेली नाही आहे. जमिनीखालची सुरुंग आपण जे बघतो, भुयारं, आपण चाट पडतोय. पण आपण आश्चर्यचकित होण्यापेक्षा आपल्या पाकिस्तान बॉर्डरकडून, बांगलादेश बॉर्डरकडून सुद्धा अशाच पद्धतीने भुयारं बनवली गेली आहेत असं निष्पन्न झालं आहे. तिकडं आपण लक्ष दिलं तर बरं होईल. या हमासबरोबर हे युद्ध करताना इस्रायलनी जी काही स्वतःची एक मानसिकता आहे की इस्रायलला खूप मोठ्या एरियामध्ये हा संपूर्ण इस्रायलचा भाग आहे असं त्यांना शिक्कामोर्तब करायचं आहे. आणि गाझापट्टी आणि लेबनॉन जर धरलं तर इस्रायलला त्यात यश मिळालं आहे. पुढेही इस्रायल धडकलेलं आहे, स्वतःचं सैन्य त्यांनी डिप्लॉय केलेलं आहे. म्हणजे तसं पाहिलं तर इस्रायलची सरशी झालेली आहे. जी काही मनुष्यहानी झाली, वित्तहानी झाली, त्याच्याशी या इस्रायलच्या नागरिकांना आणि तिथल्या प्रेसिडेंट आणि इतर सैनिकांना फारसं देणं घेणं नाही आहे. त्यांच्या मनातलं स्वप्न ते साकार करतायत. पण एकंदरीत परिस्थिती पाहता कुठे ना कुठे जर ही ठिणगी एखाद्या मोठ्या ज्वाळेमध्ये भडकली गेली तर मात्र तुमचं आणि आमचं काहीही खरं नाही, हे मात्र एक कटू सत्य आहे. ते सत्य स्वीकारत आपण सध्या जिवंत असलेल्या माणसांनी एकमेकांशी सौहार्दाने वागणं, आपल्याकडं आज जे आहे त्याचा वापर योग्यरित्या करणं, पुढे काय वाईट वेळ वाढून ठेवली आहे हे तुम्हाला आत्ता दिसतंय, ते गृहीत धरूनच तुम्ही स्वतः कसे वाचू शकाल. आपल्यावरती जर खूप मोठी महागाई येऊन पडली तर कमीत कमी रिसोर्सेसमध्ये आपल्याला कसं जगता येईल, आपल्या गरजा कशा माफक असल्या पाहिजेत. ज्या पद्धतीने आपण कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये जगलो तशा पद्धतीने आपण जगू शकतो का, असा विचार करून प्रत्येकाने आपलं राहणीमान थोडंसं साधेपणाकडं कसं झुकेल हे पाहणं नितांत गरजेचं आहे असंही मला वाटतं. उगाच सुखी, समाधानी, उत्साही, मौजमस्ती करणाऱ्या जनतेला घाबरवण्याचा बिलकुल विचार नाही. एक माझं मत
परखडपणे माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवताना व्यक्त होणं हा माझा स्वभाव आहे. अर्थात थोडासा त्या गोष्टींचा आकलनशक्ती वापरून थोडासा अभ्यास पूर्ण करूनच मी असे व्हिडिओ बनवतो आहे. मला जे वाटलं ते मी व्यक्त झालो आहे. आपल्याला खोटं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये आपण नेहमीच तुमचं मी स्वागत करतो आहे. पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह एव्हरीबडी इज वेलकम देअर. मला असं वाटतं की माझं हे मत जास्तीत जास्त लोकांना पटण्यासारखं आहे. त्याच्यामुळं चला आपण थोडंसं साधेपणाकडं झुकण्यास सुरुवात करूयात. याच माहितीसह अमेरिका, इराण, इस्रायल, रशिया, युक्रेन, पाकिस्तानच्या मनात नको ते विचार यायला नको आहेत. तिकडे तालिबान, अफगाणिस्तान, इकडे POK, ह्या कोणाच्याही मनामध्ये असे काही वाईट विचार आले नाही पाहिजेत की इतर काही देश आपोआप युद्धात खेचले जाऊन तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला नाही पाहिजे. हेच मी आजच्या जनरेशनसाठी एक सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.